नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभिक नजर ठळक बातम्यांवर. आता ई पीक पाहणीऐवजी केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॅप पद्धतीनं सर्वे. रब्बी हंगामात पश्चिम विदर्भात 15 गावांमध्ये अंमलबजावणी. ऑनलाईन पीक पेरा पद्धत 1-2 वर्षात बंद होण्याची शक्यता. घरकुलासाठी अनेक योजना, मात्र खरे गरजू घरांपासून वंचित. खऱ्या गरजूंना अत्यावश्यक योजनेचा लाभ होत नसल्याचं वास्तव. शासन स्तरावर मिलीभगत असण्याची शक्यता. चांदूर बाजार तालुक्यात सर्रासपणे प्रकार सुरू. आणि मेळघाट भागात रस्ता भ्रष्टाचार आला उघडकीस. 6.5 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या नव्या रस्त्यांची 6 महिन्यातच दुरावस्था. नागरिकांमध्ये रोष. आणि आता सविस्तर वृत्त. राज्य शासनाच्या ई पीक पाहणीद्वारे गतवर्षीपासून ऑनलाईन पीक पेरा नोंदवण्यात येतोय. मात्र 1-2 वर्षात ही पद्धती बंद होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे पीक नोंदवण्यात येणार आहे. सध्या पश्चिम विदर्भातील 15 गावांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. जमावबंदी विभागाच्या ॲपच्या तुलनेत काही अद्ययावत बदल केंद्र शासनाच्या ॲपमध्ये करण्यात आले आहे. याशिवाय एका खासगी सहाय्यक देखील नियुक्त करण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांना या ॲपद्वारे ऑनलाईन पीक पेरा नोंदवण्यास बदल करेल. अमरावती जिल्ह्यातील गोंडविहीर, रहिमापूर, संभेगाव, यवतमाळ जिल्ह्यातील नेरळ, निंबो, ब्राह्मणवाडा पूर्व, अकोला जिल्ह्यातील बिरसिंगपूर, ताकवाडा, चिखलवाडा, बुलढाणा जिल्ह्यातील अफजलपूर, वडाळी, देऊळखेड आणि वाशिम जिल्ह्यातील कुऱ्हाड, कानडी आणि वडप या गावात केंद्र शासनाचा डिजिटल क्रॅप सर्व्हे ॲप हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गरजू आणि गोरगरिबांना घरासाठी अनुदान देण्यात येतं. मात्र प्रत्यक्षात खऱ्या गरजूंना या अत्यावश्यक योजनेचा लाभ मिळत नसल्याचं वास्तव आहे. शासनाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत स्तरावरच्या काही लोकप्रतिनिधींच्या मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याच्या चांदूर बाजार तालुक्यात देखील हा प्रकार सर्रासपणे सुरू असून नागरिकांमध्ये त्यामुळे रोष निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात रमाई योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजनेच्या माध्यमातून शासनातर्फे गरजू गोरगरिबांना घरकुलांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र यामध्ये अनेक ठिकाणी बोगस अधिकारी आणि ग्रामपंचायत सरपंच यांच्या मिलीभगतीमुळे खऱ्या घरकुल लाभार्थीला घरं उपलब्ध होत नाही. त्यामुळे गरीब परिवार बेघर होऊन रस्त्यावर आपला उदरनिर्वाह करतो. हा बोगस कारभार सध्या चांदूर बाजार इथं देखील सुरू आहे. श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंत होत आहे आणि गरीब मात्र रस्त्यावर येत आहे. ही शोकांतिका सध्या चांदूर बाजार तालुक्यात सुरू आहे. यावर अधिकारी गप्प आहे. या सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई अधिकारी आणि सरपंचांवर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. तर ग्रामीण भागात शासनातर्फे अनुदानापेक्षा बांधकाम आणि साहित्य खर्च असून कर्जबाजारी होत लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागत आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या घराचं स्वप्न कधी पूर्ण होणार असा प्रश्न चांदूर बाजार तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटाला कुपोषणाचा शाप आहे. मेळघाट इथं नुकताच कुपोषणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र कुपोषणाचा हा प्रकार माणसांच्या बाबतीत नसून रस्त्यांच्या बाबतीत घडला आहे. मेळघाट भागात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत बनवण्यात आलेला रस्ता कुठलीही जड वाहतूक नसतानाही चक्क 6 महिन्यातच खराब झाला आहे. पाहूयात या संबंधीचा हा विशेष वृत्तांत. VCR. हा कच्चा रस्ता नाही, तर तब्बल 6 कोटी 51 लाख रुपये खर्चून 6 महिन्यांपूर्वीच शासनातर्फे तयार करण्यात आलेला नवा कोरा रस्ता आहे. हा रस्ता आहे मेळघाटातील धारणे भागातील बीबामल परिसरातील. विशेष म्हणजे या भागातून अतिशय तुरळक प्रमाणात वाहतूक चालते. कुठलीही जड वाहतूक नसताना 6 महिन्यातच या रस्त्याचे हाल झाले. या निमित्तानं पुन्हा का होईना मेळघाटात भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहे याचं धडधडीत उदाहरण समोर आहे.
या रस्त्याच्या उद्घाटनाला राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे अमरावती जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज देखील लोकार्पण कार्यक्रमाला हजर राहिले असल्याचा नामफलक आहे आणि याच फलकावर टिच्चून खराब झालेला रस्ता सर्वसामान्य जनतेला वाकुल्या दाखवत आहे। या रस्त्यासाठी अनेकांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा हा रस्ता चांगला आहे अशी प्रतिक्रिया त्या अधिकाऱ्यांनी दिली। जनतेचा पैसा असा वाया चाललेला असतानाही कोणालाही त्याचे सोयरसुतूक नाही, तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅक लिस्टेड करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर ही बाब मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्यानं घ्यावी अशी ही मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरली आहे। अमरावती इथं शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली असून शनिवारी पहिल्याच दिवशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हनुमानगडी इथं शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील हजारो भाविक शिवकथा पूर्वसंध्येला अमरावती शहरात दाखल झाले आहेत। पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी या ठिकाणी महाकथेचा लाभ घेतला आहे। राणा दाम्पत्याच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन इथं सुरू आहे। आयोजकांच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। पोलिसांचाही इथं तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन हनुमानगडी स्थापनेच्या जागी पूजा करत सर्व भक्तगणांना शुभेच्छा दिल्या। बूट बूट दो अरे बीच में मत जाओ ना। अरे कैमरा मत टाको अंदर। अरे हे दोघं तेल काका थोडा मागे टोपीवाल्याला बसवा खाली। दादा तुम्ही बसून जा दादा खाली। दादा केंद्रीय मंत्रालय आणि AICTE द्वारा आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॉथॉनचं आयोजन होणार आहे। विदर्भात या हॅकॉथॉनसाठी अमरावतीतील PR पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली आहे। भारत सरकारनं निवडलेले 11 राज्यातील 488 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन तर्फे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं आयोजन येत्या 19 आणि 20 डिसेंबरला करण्यात येणार आहे। या हॅकॅथॉनमध्ये देशभरातील विविध राज्यातील 47 गुणवत्ता प्राप्त महाविद्यालयांची सर्व निकषांची पडताळणी करून निवड करण्यात आली आहे। विदर्भात एकमेव अमरावती येथील PR पोटे पाटील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे। या आयोजनाविषयी पत्रपरिषदेत माहिती देण्यात आली। केंद्र शिक्षण मंत्रालय आणि AICTE द्वारा ऑल इंडिया हॅकॅथॉन 2023चे आयोजन येत्या 19 आणि 20 डिसेंबरला करण्यात येणार आहे। भारत सरकार आणि AICTE द्वारे देशामधील विविध राज्यात पूर्ण भारतात 47 प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स आहेत। त्यातले एक आपल्या अमरावतीत आमचं इन्स्टिट्यूट एक हॅकॅथॉन 2023 हे करण्यासाठी आम्हाला जबाबदारी देण्यात आलेली आहे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। गोल्ड सिल्वर अपडेट। त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार अमरावती। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक 2022 पारित करण्यात आलं आहे। आता राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत येतील।
नागपुरात सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या 7व्या दिवशी एक महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 विधान परिषदेत एकमतानं मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या हिवाळी अधिवेशनाचं हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की लोकायुक्तांच्या नियुक्तीत कोणताही भेदभाव होऊ नये यासाठी लोकायुक्तांची निवड समिती व्यापक ठेवली जाईल. तर विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधेयकासाठी दीर्घकाळ संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पुराला मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो की आपल्याला कल्पना आहे की आपल्या राज्यामधला जो लोकायुक्त कायदा आहे हा जुना कायदा आहे आणि आपल्या राज्याच्या लोकायुक्त कायद्यामध्ये भ्रष्टाचार विरोध प्रतिबंधक कायदा जो आहे त्याचा इन्क्लुजनच नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे आत्ता जे लोकायुक्त जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कुठलीही कारवाई करता येत नाही आणि दुसरं त्यांना केवळ रिकमेंडेटरी अशा प्रकारचे अधिकार आहे, पलीकडचे कुठलेही अधिकार नाही. आणि म्हणून या संदर्भात मागच्या काळामध्ये माननीय अण्णा हजारेजी यांनी एक उपोषण देखील केलं होतं. त्यावेळेस मी मुख्यमंत्री असताना त्यांना आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आपण एक संयुक्त कमिटी तयार केली होती आणि ज्या कमिटीमध्ये राज्य सरकारचे अधिकारी, तेव्हाचे मुख्य सचिव होते, अधिकारी होते, हे गद्रे साहेब देखील त्यामध्ये होते आणि अण्णा हजारे आणि त्यांचे काही लोक अशी त्यांची टीम आणि जवळपास अनेक बैठका होऊन मग त्याच्यामध्ये याचा मसुदा हा आपण फायनल केला आणि हा मसुदा फायनल केल्यानंतर हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं काय गोष्टी आहेत त्या मी आपल्याला सांगू इच्छितो. पहिल्यांदा तर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी आता लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत आपण आणल्या. दुसरं, मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना आपण लोकायुक्त कायद्याच्या अखत्यारीत आता आणलेलं आहे. ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. शुक्रवारी मध्यरात्री काटोल तालुक्यातील सोनखाम ते ताराबोडी दरम्यान हा भीषण अपघात झाला. लग्न सोहळा आटपून 4 चाकी गाडीनं नागपूरहून काटोलच्या दिशेनं जात असताना एका ट्रकनं गाडीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. अजय चिखले, विठ्ठल थोटे, सुधाकर मानकर, रमेश हेलोंडे, मयूर इंगळे, वैभव चिखले अशी मृतांची नावं आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. 7ही जण लग्नासाठी नागपुरात आले होते. रात्री उशिरा नागपुरात लग्न सोहळा आटोपल्यानंतर नागपूरहून काटोलच्या दिशेनं आपल्या घरी जात होते. मात्र वाटेतच काळानं त्यांच्यावर घात केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. तसेच काही स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत केली. या अपघातात गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. तर गंभीर जखमीवर नागपुरातील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. अमरावती इथं संत श्री गाडगेबाबांचा 67वा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शहरातील अंध, अपंग, कुष्ठरोगी आणि निराश्रित वृद्ध नागरिकांना पुरणपोळीचं भोजन देण्यात येतं. श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर गाडगेबाबा नगर इथं संत श्री गाडगेबाबांचा 67वा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्त 20 डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान इथं अंध, अपंग, कुष्ठरोगी, निराश्री आणि वृद्ध पुरुषांना मिष्ठान्न अन्नदान सुरू आहे. येते 3-4 दिवस हे मिष्ठान्न अन्नदान इथं करण्यात येणार आहे. तर 21 डिसेंबरला इथं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं आहे. या सर्व कार्यक्रम, अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञान यज्ञात सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन समाधी मंदिराचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांनी केलं आहे. कोणी देत नाही पण बाबांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं तुला भूक लागली आहे. त्याने म्हणाला हो बाबा भूक लागली. मग त्यामध्ये गाडगे बाबांनी कोणत्या जाती धर्माचा विचार केला नाही. या रे या रे या रे
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या वतीनं एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शांगर समाज बांधव सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या वतीनं युवा कार्यकर्ते सुमित नवलकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. असे असतानाही राज्यकर्ते धनगरांना आरक्षण देत नाही. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी एसटी आरक्षण द्यावे अशी मागणी अनेक मोर्चेकरांनी केली. या एल्गार मोर्चात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली आल्यानं रस्ताच नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. हा रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा पर्यायी मार्ग देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. साखरखेरडा ते सवडत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर गेल्या उन्हाळ्यात बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे आता नदीत पाणी साचलंय आणि या पाण्याचा प्रवाह जवळपास 1 किलोमीटर पर्यंत असल्यानं रस्त्यात पाणी साचलंय. त्यामुळे या काठावरून त्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाता येत नाहीये. बैलगाडी, शेती, साहित्य, बी बियाणे, खतं काहीही नेता येत नसल्यानं अनेकांनी शेती पडीत ठेवली आहे. काही शेतकऱ्यांनी कसेबसे थर्माकोलच्या सीट वापरून जुगाड केला आणि पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहे. मजूर तर लगेच येत नाही. त्यामुळे आता शेती कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सांगितलंय. मात्र याकडे कोणताच अधिकारी लक्ष द्यायला देखील तयार नाही. त्यामुळे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. माझं नाव आकाश लक्ष्मण बेंडमाळी. साहेब, अडचण अशी आहे, आता इथं कोल्हापुरी बंधारा झाला आमच्या शेतापासून जवळपास 700 ते 800 मीटर अंतरावर. त्या कोल्हापुरी बंधारा झाल्यामुळं काय झालं की पाणी तिथं अडवल्या गेल्यामुळं त्या पाण्याचा जो साच आहे ते पाणी इतक्या मागं साठलं की त्याच्यामुळं आमचा रस्ता बंद झाला शेतात जाण्याचा. जुना सवडत रस्ता साखरखेरडा ते सवडत रस्ता तो बंद झाला. त्याच्यात म्हणजे जवळपास त्या रस्त्यात सुद्धा पाणी गेलं. त्या रस्त्यात पाणी गेल्यामुळं आम्हाला शेतात जाता येता येऊन नाही राहिलं. त्याच्यामुळं आमची शेतजमीन पडीत पडायची वेळ आली. माझं नाव सीताराम काळे. काय काय अडचणी जातात साधारण शेतकऱ्यांना? की पाणी साचल्यामुळे दोन्ही साईडला चिखल झालेला असल्यामुळे मजुरांना जाता येत नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात माल असल्यामुळे ते पण जाऊ देत नाही. त्याच्यामुळे जाण्याचा रस्ताच बंद झालेला आहे. करिता एक पर्यायी पुलाची व्यवस्था करावी, एक तर पर्यायी रस्ता द्यावा, अन्यथा तिकडच्या शेत्या पडीत पडण्याची शक्यता आहे. कोणीही तिकडे जाऊन नाही राहिलेलं. खरं तर शासनाने तात्काळ याची दखल घेऊन काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी ही विनंती. सर्वप्रथम जाफराबाद इथे जाऊन 4 थर्माकोलच्या सीटा आणल्या 2000च्या आणि बांबू आणले 500 रुपयाचे आणि ते बांबू आम्ही बरोबर ढाचा तयार केला, त्याच्यावर सीटा ठेवल्या आणि वरून 2 बांबू लावले. अशा प्रकारे आम्ही ती जुगाड तयार केला आणि त्या जुगाडातून जीवघेणा प्रवास चालू आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. आता ई पीक पाहणीऐवजी केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॅप पद्धतीनं सर्वे. रब्बी हंगामात पश्चिम विदर्भात 15 गावांमध्ये अंमलबजावणी. ऑनलाईन पीक पेरा पद्धत 1-2 वर्षात बंद होण्याची शक्यता. घरकुलासाठी अनेक योजना, मात्र खरे गरजू घरांपासून वंचित. खऱ्या गरजूंना अत्यावश्यक योजनेचा लाभ होत नसल्याचं वास्तव. शासन स्तरावर मिलीभगत असण्याची शक्यता. चांदूर बाजार तालुक्यात सर्रासपणे प्रकार सुरू. आणि मेळघाट भागात रस्ता भ्रष्टाचाराला उघडकीस. 6.5 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या नव्या रस्त्यांची 6 महिन्यातच दुरावस्था. नागरिकांमध्ये रोष. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.